आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तिसऱ्या चरणामधून असं सांगितलेलं आहे की तुम्हाला जे मिळालेलं आयुष्य आहे हे एक साधन आहे, याला साध्य समजू नका आणि या साधनाचा उपयोग करून सच्चिदानंद पद हे भगवंताचं परमपद आहे. कृष्ण भगवंताचं म्हणा, विष्णू भगवंताचं हे पद मिळवण्यासाठी भक्तांनी प्रयत्न केले पाहिजे. देव आपल्या भक्तांना असं पद देत असतो जेथे नाही दिवस रात्री, जेथे नाही भयभ्रांती, जेथे नाही जीवशिव स्थिती, ते ब्रह्म पावती मध्ये भक्त. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की भगवंताची सेवा केल्यामुळं भगवंत प्रसन्न होऊन आपल्या भक्ताला परमधाम, जे की स्वर्ग आणि नरक याकरताही चांगलं पद आहे. चौथ्या चरणामधून जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून असं म्हणतात, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. स्वर्गाचे विशाल जे उपभोग सुख आहे त्या सुखाच्या वरती जाऊन स्वर्गातलं सुख आमच्या पुढं साधारण दिसणार आहे अशी भगवत भक्ती आम्ही करू आणि भगवंताचं पदच मिळवून घेऊ. जेथे नाही भयभ्रांती, जेथे नाही दिवस रात्री, जेथे नाही जीवशिव स्थिती, ते ब्रह्म पावती मध्ये भक्त. असं परमपद जर मिळवायचं असेल भक्तांना तर सहज मिळणार आहे का? नाही. त्यासाठी आपल्याला वेळेचं व्यवस्थित युटिलाइज करावं लागणार आहे. संतांनी वेळ आपण कसा स्पेंड करावा याबद्दल सांगितलेलं आहे. जसं 24 तास, हप्त्यातले 7ही दिवस, वर्षातले 52 आठवडे, महिन्यानुमहिने, वर्षानुवर्ष आपण व्यवस्थित वेळेचं जर युटिलाइज करत गेलो तर नक्कीच आपण भगवंताच्या परमपद मिळवण्यासाठी पात्रतेचे होऊ असं म्हणायचं आहे. तर वेळ कसा सार्थक करायचा आहे? वेळ स्पेंड करण्यासाठी 3 प्रकार सांगितले संतांनी. जसं निरर्थक वेळ, सार्थक वेळ आणि अनर्थक वेळ. निरर्थक वेळ म्हणजे कसं की उगा गप्पा मारायच्या, काहीतरी याचं ऐकायचं, आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं आणि त्याचं ऐकल्यावर काहीतरी चिंतन करायचं, आपल्या मनातलं हातचं पदरचं काहीतरी थोडं जोडायचं आणि इतरांना सांगायचं. हे अनर्थक वेळ. आणि निरर्थक वेळ म्हणजे व्यसनाधीन होणे. आता व्यसन करू नये असं शास्त्र म्हणतंय. कोणती 7 व्यसन करू नये? भगवत भक्तांनी, वैष्णवांनी जे केल्यामुळे भगवत भक्तांना, वैष्णवांना नरकात जावं लागतं. आता इथं असा प्रश्न निर्माण होतो की व्यसन करायची नाही, मग या वस्तू इन्स्ट्रुमेंट बनवल्या कशाला सरकारने? आता ह्या व्यसनाचं असं आहे, सत्ययुगापासून, त्रेतायुगापासून, द्वापार युगापासून 2 प्रकारचे समाजामध्ये वर्ग असतात. एक व्यसनाधीन आणि एक व्यसनरहित. व्यसन कोणती करावी व कोणती नाही करावी हाच इथं भगवत भक्तांसाठी, वैष्णवांसाठी प्रश्न आहे. तर 7 व्यसन जे कळून आपला बहुमूल्य वेळ खर्च होतोय ते व्यसन ज्यांना भगवंताची भक्ती करायची ना त्यांनी करू नये. इट इज नॉट कंपल्सरी एव्हरीवन टू फॉलो दिस रूल्स. हे कंपल्सरी नाहीये. इट इज युअर चॉईस. तुमची ही चॉईस आहे टू कंटिन्यू युअर हॅबिट, अदरवाइज लिव्ह इट. संतांनी सांगितलेलं आहे, द्युतंच मासं मदिरंच वेशा मुर्व्यात चोरम प्रदार सेवा यथानी व्यसने सप्तानी लोके घोराती घोरम नरकम नरंती. हे 7 व्यसन केल्यामुळे भगवत भक्तांना नरकात जावं लागतं. द्यूत आजच्या युगामधले आपण त्यांना पत्ते म्हणतोय. मग आता पत्त्याची उत्पत्ती कशासाठी केली? पत्ते निर्माण कशासाठी केले? मग आम्ही पत्ते खेळायचे नाही का? असा साहजिकच प्रश्न तुमच्याकडून निर्माण होईल. खेळा ना. मी अगोदरच काय म्हटलं, इट इज नॉट कंपल्सरी. हे करावं असं काही कंपल्सरी नाहीये. परंतु महाभारताची सुरुवात, विशेष म्हणजे कौरवांचं आणि पांडवांचं अगोदरच युद्ध होणार होतं, परंतु त्याला चालना कुठून मिळाली? जास्त प्रमाणामध्ये द्यूत सभेपासूनच ते आयोजन झालं. आणि द्रौपदीचं वस्त्रहरण कारणीभूतच द्यूत सभा आहे. मग द्यूतही खेळू नये. द्यूतंच मासम. मास तर डॉक्टर सायंटिस्ट म्हणतात की सदृढ शरीरासाठी नॉन व्हेजिटेरियन इज द बेस्ट फूड. परंतु इट इज नॉट कंपल्सरी. भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कोणत्याही राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये कंपल्सरी असं आहे का
to choose your food only non-vegetarian? It is your choice. Choice either vegetarian or non-vegetarian. तर भगवत भक्तांनी नॉन व्हेजिटेरियन ही घ्यायचं नाही. आणि मदिरा, तिसरं व्यसन सांगितलेलं मदिरा. आताही प्रश्न निर्माण होईल की जर आम्ही प्रश्न नाही केलं, आम्ही मदिरा सेवन नाही केलं, तर गव्हर्नमेंटला जो टॅक्स भरपूर प्रमाणात लिकर विक्री करून येत आहेत तोच येणार नाही. त्याची चिंता आपण करायची नाही. कारण की गव्हर्नमेंट प्रोड्युसिंग थाउजंड्स ऑफ प्रोडक्ट एव्हरी डे इन प्रायव्हेट और पब्लिक मॅन्युफॅक्चरिंग युनिट. त्यामुळं त्यांनी लिकरवरचा टॅक्स जरी बंद केला आणि इतर प्रोडक्टवर 0.5% जरी टॅक्स वाढवला ना, तर लिकर परताही जास्त रेव्हेन्यू इतर प्रोडक्टमधून येईल. त्यामुळं आपण आपला परमार्थ बघायचा, इतरांसोबत तुलना करायची नाहीये. आता हेही सत्ययुगापासून, त्रेतायुगापासून, द्वापर युगापासून चालत आलेलं आहे. एक वर्ग मदिरा पितात आणि दुसरे पित नाही. द्युतंच मासं मदिरांच वेशा मृगार्थ चोरम प्रदार सेवा. चौथं वेश्य आणि पाचवं मृगार्थ म्हणजे शिकार करणे. भाविक भक्तांनी शिकारी करू नये, चोरी करू नये. आणि परदार सेवा, इतरांच्या स्त्रीकडे वाईट नजराने बघू नये. हे जे व्यसन करतात त्यांना नरकाची प्राप्ती होती, असं सुभाषितकारांनी सांगितलेलं आहे. जर व्यसनच करायची आहे तर व्यसनाने संती बहुनी केवलम. केवलम द्वयमेव व्यसनम व्यसनम. दोन व्यसन कोणती करायची आहे? संतांनी तेही सांगितलं की भगवत भक्तांनी ही दोन व्यसनी करावी. विद्याभ्यसनम व्यसनम, हरिपाद सेवनम व्यसनम. विद्याभ्यसनम जे अष्टदश संतांनी जे काव्य लिहून ठेवलेलं आहे भक्तांच्या उद्धारासाठी, ज्ञानेश्वरी असेल, नाथ महाराजांचे भागवत असेल, तुकाराम महाराजांचा गाथा असेल, व अष्टदश संतांनी ज्यांच्या परीने कमी अधिक प्रमाणात जे काव्य अभंग लिहून ठेवलेले आहे त्याचे 2, 5, 10, 5 पानं आपण नियमित वाचले पाहिजे. आणि दुसरं व्यसन म्हणजे पांडुरंग रायाचे चरण आपल्या अंतःकरणामध्ये ठेवले पाहिजे. हे 2 व्यसन केले तर या 2 व्यसन करण्यासाठी पैसाही खर्च होत नाही आणि आपला वेळेचाही व्यवस्थित युटिलाइज होत असतो. आणि तिसरं वेळ कसा स्पेंड करावा त्यासाठी सांगितलंय सार्थक वेळ. तुकाराम महाराज प्रमाण देतात, वेळ सार्थक केला त्यांनी धरीला मनी विठ्ठल. ज्यांनी मनी विठ्ठल धरला ना त्यांचा वेळ व्यवस्थित युटिलाइज होत आहे. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी. देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा घालून एकांतवासी गंगा स्नान करून भगवंताचं नामस्मरण मुखी घेऊन आपण आपला वेळ खर्च करायचा आहे मायबाप. आणि तिसरं असंही म्हणता येईल आपल्याला, माऊली ज्ञानोबा यांनी हरिपाठामधून सांगितलेलं आहे की भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी काळ वेळची गरज नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. कधीही करा, सकाळी उठल्यावर करा, झोपताना करा, दिवसा डे बाय डे रुटीन मधली कामं करत असताना भगवंताचं नामस्मरण घेत चला, दुसऱ्यांना त्रास होणार नाही असं. आणि त्यामुळं काय म्हणाले, दोन्ही पक्ष काही उद्धरती. आईकडील पूर्वजांनी, वडिलाकडचे पूर्वजांना आपण केलेल्या नामस्मरणाचं पुण्य फळ मिळणार आहे. हे झालं अर्थक वेळ, निरर्थक वेळ आणि सार्थक वेळ. कसा? हा सार्थक भगवत भक्ती करून घेणं हा सार्थक वेळ झाला. तर या प्रकारे आपल्याला वेळेचं व्यवस्थित युटिलाइज करावं लागणार आहे. गोवी लिहिली आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी की जर एवढं भगवंताचं पदच आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? मनुष्य देहीची ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा व भिल्लोकने दिलेला. ओळीमधून असा अर्थ होतोय की भगवंतांनी एवढा अधिकार दिलेला आहे मानव जीवामधील भक्तांना की भगवंताचं पदच मिळवायचं. आणि कोण देणार आहे ते पद? त्यासाठी मला विष्णू सहस्रनामामधील हा श्लोक इथे उल्लेख करावासा वाटतो. जसं सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वधृक विश्वभूक विभू सत्कर्ता सत्कृत साधू जगनोर नारायणो नरह. सुप्रसाद आपण केलेल्या कर्माचं फळ देणारा भगवंत, प्रसन्नात्मा नेहमी दयाळू आणि प्रसन्न असलेला, विश्वधृक विश्वाधार विश्वभूक विश्वाचं रक्षण करण्यासाठी कार्य करत असलेला भगवंत. 4 नंबरचं विशेषण भगवंताला असं लागतंय. विभू विविध रूपांनी वेळोवेळी अवतार घेणारा आणि आपलं कार्य पूर्ण करणारा असा भगवंत आपल्याला भगवत पद प्राप्ती मिळवून देणार आहे. म्हणून हे आपण उल्लेख करतोय. सत्कर्ता सत्कार करणारा, सत्कृत म्हणजे पूजितांकडून पूजल्या जाणारा, साधू योग्य न्याय करणारा,
जगणू संहाराच्या वेळी जो जीव आहे त्या जीवाचा प्रलय करणारा, जीव घेऊन जाणारा. नारायणो नरह, नारायण जलाशयामध्ये शयन करणारा, नरह भक्तांना परमधाम देणारा. हा श्लोक विष्णू सहस्रनामामधील आहे. विष्णू सहस्रनामाचे 107 श्लोक जे की श्रीमद भगवद्गीता हे गाईचं दूध म्हणून उल्लेख केलेला आहे. तर दुधापासून जे तयार झालेलं तूप आहे ते तूप म्हणजे विष्णू सहस्रनाम हे शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये 107 श्लोक आहे आणि 1000 भगवंताचे नाव घेतल्यामुळे काय फायदे होतात त्यापैकी एक श्लोक आपण म्हटलेला आहे. जेव्हा पितामह भीष्म शतपंजरी पडलेले असताना धर्मराजांनी विचारलं की पितामह, या सृष्टीमध्ये कोणता एक असा देव आहे की ज्या देवाची पूजा अर्चना स्तुती केल्यानं मनुष्य देह सुखी होईल, समाधानी होईल. किमेकम दैवतम लोके, कोणता एक देव, किमेकम दैवतम लोके किम वाप्यकम परायणम स्तुवंतकम कर्मचंत प्राप्नुय मानवा शुभम, मानवाचं शुभ होणार आहे. हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा विचारला होता धर्मराजांनी, को धर्म सर्व धर्मानां भवत परमो मतः किम जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधना. कोणत्या एका धर्माची मानवांनी तप अर्चना केली पाहिजे, त्या धर्माला फॉलो केलं पाहिजे. त्यामुळे मनुष्य देह जन्म मृत्यू रूपी संसारामधून सहज तरून जाणार आहे. आपण संसाराची व्याख्या आपल्या सोयीनुसार केलेली आहे. जसं आपण म्हणतो ना, तापात ताप मी हे केलं, तापात ताप आपण हे केलं. परंतु वेदांनी सुभाषितकारांनी संसाराची व्याख्या काही सांगितलेली आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरे जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुसुतारे कृपया पारे पारि मुरारी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. सुभाषितकारांनी अशी व्याख्या केलेली आहे की पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं. मग मानव देहामध्ये असो किंवा इतर कोणत्याही भोग योनीमध्ये असो, यामधून सुटका झाली पाहिजे ना. तर पितामह भीष्मांनी धर्मराजाला एकच धर्म सांगितला की भगवंताचे जे 1000 नावं त्यांनी सांगितलीत ना, त्या नावाचं दररोज नियमित सकाळी स्नान करून जो भक्त पठण करेल तो परमधामाला प्राप्त होईल आणि या संसारूपी सागरातून सहज तरून जाईल. त्यापैकी हा श्लोक मला इथे उल्लेख करावासा महत्वाचा वाटला म्हणून आपण उल्लेख केलेला आहे. त्यानंतर आता भगवत पद प्राप्ती आपल्याला मिळवायची आहे. तर एक भागवत स्तुतीमध्ये एक श्लोक आलेला आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वात उपासने तापत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. या सृष्टीचा निर्माण करता भगवंत आहे. जसं या सृष्टीला निर्माण केलंय, कंटिन्यू ही सृष्टी चिरकाल राहावी म्हणून भगवंत वेळोवेळी अवतार घेत असतात आणि सृष्टी जेव्हा अधोगतीला जाईल किंवा सृष्टीचा नाश होईल हे भगवंताच्याच हातामध्ये आहे. तर एकंदरीत भगवंत उत्पत्ती, पालन आणि प्रलय यांचे हेच आहे, काय म्हणतात, निर्माते आहे. आणि तिन्ही तापांचा नाश करणारे भगवंत परमश्रेष्ठ आहे. आणि भगवंताचे जे पदवीचे जे महत्व सांगताना 4 कोट्या अशा निर्माण होतात की स्वरूप, सामर्थ्य आणि स्वभाव. यावर चिंतन करताना असं की पदवी, जे पदवीधर असतात, पदवी 4 कोट्या याप्रमाणे. जसं काही पदव्या पदवीधर आहेत तोपर्यंतच असतात आणि पदवी सर्टन कालावधीनंतर पदवी जाते आणि पदवीधरही जातो. उदाहरणार्थ खूप मेहनत करून डॉक्टर, इंजिनियर, वकील पदवी मिळवतात. त्या पदवीद्वारे मिळणाऱ्या उपभोगामधून एन्जॉय करतात लाईफ. पण सर्टन कालावधीनंतर पदवी जाते आणि पदवीधरही जातो. हे पहिली कोटी झाली. दुसरी कोटी आपल्याला असं म्हणता येईल, काही पदवी असे असतात की पदवीधर जातो परंतु पदवी चिरकाल राहते, कायमस्वरूपी राहते. जसं स्वातंत्र्यवीर सावरकर, ज्यांचं नाव देशाच्या इतिहासामध्ये स्वर्ण अक्षरांनी लिहून ठेवलेलं आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, समाज घडण्यासाठी त्यांनी सत्कार्य केलेलं आहे. असे सावरकर आज नाही परंतु स्वातंत्र्यवीर ही पदवी आहे. बापूजी महात्मा, समाजांनी गांधीजींना ही पदवी दिली महात्मा. आज गांधीजी जरी नसले परंतु ही पदवी आहे. तसं बाळ गंगाधर टिळक, लोकांनी, समाजांनी, लोकमान्य ही पदवी त्यांना दिली. परंतु आज जरी बाळ गंगाधर टिळक नसले परंतु लोकमान्य ही पदवी आहे.
आणि तिसरी कोटी आपल्याला असं म्हणते, कधी कधी पदवीधर असतो पण पदवी राहत नाही. उदाहरणार्थ माजी सरपंच, माजी नगरसेवक, जसं माजी वारकरी. आता एखादा वारकरी जसं